हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे ना, म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीत व्हिडिओ आज काढायचाच, कारण मला वाटतं लास्ट टाईम व्हिडिओ टाकलेले 6-7 दिवस झाले. तर चहा नाश्ता झाल्याच्या नंतर मी साडी वगैरे मस्त नेसले आणि सगळ्यात आधी देवपूजा म्हणजे करून घेतली होती. माझा दिवा लावताना थोडंसं शूट केलं आणि नंतर म्हटलं आता घरात बाकीचे कामं, तर किचन थोडंसं साफ करून घ्यायचं होतं. तर अशी रेडी झाली ते मी, म्हणजे किचन वाट्यावरचं काही आवरलंच नव्हतं, पण अशी रेडी वगैरे झाले होते, साडी वगैरे नेसलं. तर मग तेवढं थोडंसं तुम्हाला दाखवा म्हटलं. आणि काम करताना मला बांगड्या वगैरे घातल्या ना की कामच नाही करता येत, म्हणून मी ते काय घालतच नाही बांगड्या. कुठं बाहेर जायचं असलं किंवा मग असं व्हिडिओ वगैरे काढायचे असते दुसरे, म्हणजे मेकअप वगैरे करून किंवा त्यावेळेस पूर्ण तयार होते. पण असं कामामध्ये मला बांगड्या वगैरे घातल्यानं कामं सुचत नाही ना, अंगठी घालत नाही हातामध्ये म्हणजे बोटांमध्ये, किंवा बांगडी वगैरे घालत नाही, काही नाही असं. आणि आज काय झालं माहिती, सुरुवातीला मी शूट करत होते माझं सगळं असं याला स्टँडला लावून माझ्या. तर नंतर मग आर्यन म्हटला ते काही बरोबर नाही दिसत म्हणे, नाही हालचाल काहीच दिसत नाही व्यवस्थित, तर मी शूट करणार आज. म्हटलं बरं बाबा, म्हटलं कुठून दिवस उगवला आज, कुठून देव पावला, ठीक आहे म्हटलं तू शूट कर. तर मग काही नाही, असं किचन वाटा वगैरे मस्त देवपूजा झाल्याच्यानंतर किचन वाटावर सगळा क्लीन करून घेतला. आणि नंतर मग भांडे वगैरे घासून घेतले जेवढे होते ते. आणि पहिलं पीठ मळायला घेतलं. म्हटलं आधी पीठ मळावं, म्हणजे कसं आज आहे ना थोडं उशीर पण झाला होता उठायला, आणि व्हिडिओ असं काढायचं असं काही नियोजनच नव्हतं. आता इथून पुढं बघेल मी, नाही का, लवकर उठून काढून असं म्हणजे. पण काय होतं माहिती का, सध्या स्कूल नाही आहे, कुठं जायचं नाही, काही नाही, त्याच्यामुळे ना सगळं निवांत चालू आहे. म्हणून ना सगळं काम आता म्हणजे आवरलं की मग म्हटलं आता खायचं बघावं. तरी किती वाजले होते म्हटलं, 11:30 वाजले होते. नाही, 11:30 नाही, 11 वाजले असतील म्हटलं, एवढं लेट झालं होतं मला. मग पहिलं पीठ मळून घेतलं, आणि पीठ मळून घेतल्याच्या नंतर मग आहे ना दुसरी भाजीची तयारी करायला घेतली. कारण की काय होतं, आणि मध्ये मध्ये आहे ना म्हणजे आवाज पण खूप येत होता बाहेरचा पण. आणि आर्यन म्हणजे स्वतः शूट करत होता, म्हणजे स्टँडला वगैरे काही मोबाईल मी लावलेला नव्हता, म्हणून त्याच्याशीच मी बोलत होते. म्हणजे असं मला सांगत होतं मध्ये मध्ये काहीतरी, नाही का, छान दिसतं, इकडून उजेड पडत नाही असं. जोपर्यंत लाईट होता ना, मध्येच लाईट गेलेला आहे, जोपर्यंत लाईट होता तोपर्यंत छान क्लिप्स आल्यात, छान दिसत होतं उजेडामुळं. दोन्ही साईडनी खिडक्या आहेत, उजेड पडतो. पण नंतर पुढे थोडीशी लाईट गेलेली, त्याच्यामुळे ते वेगळंच नंतर दिसणार आहे शूटिंग पूर्णच. तर काही नाही, होतं असं, लाईट जातच असते, तिचा काय टायमिंग नाही आहे. मग चला म्हटलं भाजीची तयारी करून घेऊ. आता पीठ मळून झालं होतं, तर भाजीची तयारी करायला घेतली. आणि आर्यन मध्ये मध्ये मला ना इतकं हसवायला लावत होता, कारण की काय व्हायचं माहिती आहे का, मी जे पण माझं रेग्युलर करत असते ना, म्हणजे व्हिडिओ शूटिंगसाठीच नाही, जेव्हा पण माझं काम चालू असतं तेव्हा काहीतरी धडपड चालूच असते, काहीतरी पडतच असतं, काही ना काही होतच होतं. आणि त्याला पण आहे ना एडिटिंगचं, त्याला पण भारी जमतं बरं का, तो पण छान करून देतो मला हेल्प. पहिलं तर तो सिरियसलीच घेत नव्हता, म्हणायचं काय व्हिडिओ म्हणजे तुझं तूच कर ना, मी तुला सांगितलं तर माझ्याच मागं लागते. म्हणजे तोच म्हटला होता की असे डेली रुटीनचे व्हिडिओज टाकत जा वगैरे, त्याचीच इच्छा होती. पण म्हटलं चला बघू. तरी पण मी रोज नाहीच टाकत आहे, 7-8 दिवसातून एखादा मोठा व्हिडिओ येतो. नाही तर मला ती पहिल्यापासून म्हणजे इंस्टाला म्हणजे कधी, नाही का, आवरलं म्हणजे ज्यावेळेस आपण आवरू त्यावेळेस वाटतं छान दिसतं, त्यावेळेस एखादं गाण्यावरती रील्स बनवत होते, आणि ते पण स्टेटसला ठेवायपुरतंच ना, कधी असं म्हणजे नाही का यूट्यूबला वगैरे नाही टाकलं, इंस्टाला टाकत होते. आणि पहिलं अकाउंट प्रायव्हेटच होतं, त्याच्यामुळं काय म्हणजे जेवढ्यानं मी ओळखते तेवढ्यावरतं दिसत होतं. पण आता काही दिवसापूर्वी ते मी म्हणजे प्रायव्हेट न करता, नाही का, पब्लिक केलेलं इन्स्टावरती पण. तर त्याला काही एवढे म्हणजे फॉलोअर्स वगैरे येत नाही, जे ओळखीचे आहेत किंवा नाही का नवीन, जसा जसा व्हिडिओ पुढे जाईल तसे येतात. तर ते पण तुम्हाला आवडले तर म्हणजे बघा कसे आहेत काय. तिथं आहे ना म्हणजे मस्त फिल्टर्स वगैरे असतात. आता यूट्यूबला मी काय तिथं काही जे रिअल आहे तेच टाकलं. यूट्यूबला काही फिल्टर वगैरे किंवा मेकअप लय मोठा असं काहीच नाही आहे, सिम्पल साधा व्हिडिओ असतो. आणि ते शक्य नाही आहे, एक वेळेस करू आपण म्हणजे नाही का तसं आवरून वगैरे, पण डेली शक्य नाही आहे असं प्रत्येक वेळेस म्हणजे सगळं एवढं शूट करायचं वगैरे. आता जे पण करत असतील ना महिला म्हणजे लेडीज ज्या पण अशा शूट करत असतील त्यांना माहीत असतं ना की ते अवघड असते, कोणत्या कोणत्या अँगलने ते शूट्स घ्यावे लागते, तिकडून. आता माझा मुलगा ह्या व्हिडिओमध्ये मला हेल्प करायला होता, म्हणून मला काहीच नाही वाटलं. म्हणजे मी माझं काम करत होते तेच तो व्यवस्थित मला हे करता येत होतं. पण जर मला ते असं कॅमेरा फिरवत बसावं लागलं असतं ना, खूप उशीर झाला असता मला. हे सगळं म्हणजे एवढं स्वयंपाकाचं करायला आर्यनने मदत केली तशी मध्ये शूट तर त्याने केला, पण मध्ये पण हे दे ते दे बरंच करत होता तो.
आणि तेवढ्या वेळापुरता म्हणजे बिझी झाला होता तो. नाही तर काय मग मोबाईल घेऊन बसायचं दुसरा नाही का गेम खेळत. तर त्याचं एक करमणूकच झाली ना, त्याला पण आवड लागली की चला मम्मीचं एक असं शूट करायचो. कितीतरी छोटे पोरं असतात ते स्वतः करतात, म्हणजे आईवडिलांचं पण शूट करतात. तर याला एक आवड लागली. म्हणे की मध्येच म्हणत होता मला नाही का कॅमेरामनसारखेच फील येतो आहे, म्हणजे नाही का मी फोटोवाला किंवा नाही का व्हिडिओवाला असल्यासारखं मला नाही का फील वाटतं, म्हणजे नाही का असं. तर त्याचं चाललं होतं मध्ये मध्ये बोलायचं. आणि नंतर मग आहे ना फ्रीजमध्ये कोथिंबीर आणली होती, मी विसरले होते. मग ती पण लगेच क्लीन करून घेतली. माझं कसं होतं माहिती आहे का, मी जे काम करत असते ना त्यावेळेस सुरुवातीला मला जे पण असं एक्स्ट्रा काम दिसतं ना मग मी लगेच ते करते, असं होतं. तर कोथिंबीर लगेच नीट करून घेतली, सगळी स्वच्छ तर झालीच नसती. आणि थोडेसे भांडे होते आणि त्यातलं पाणी साठलं होतं, मग ते पण मग क्लीन करून घेतलं. आणि भांड्याची पाटी बाजूला ठेवून दिली. आणि ते जे डबे दिसत आहेत ना तर ते Meeshoवरून घेतले होते. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे व्यवस्थित मिरच्या, कोथिंबीर किंवा जे पण भाजीपाला नाही का ते व्यवस्थित नीट करून निवडून त्यात ठेवता येतं. मी ते Meeshoवरून 300 रुपयाला काहीतरी घेतलं होतं, मला वाटतं 250 रुपयाचे तेवढे 6 डबे. आणि ते एवढे भारी आहेत ना, एवढे मस्त आहेत ना, त्याच्यातून ते पाणी जरी सुटलं ना ते खाली साठलं जातं. तर ते पण क्लीन करायला काढले होते. म्हटलं चला लागलेच ते पण क्लीन करून घेऊ स्वच्छ. तर सगळे नव्हते करायचे, मी नंतर केलेच असते. पण सध्या तरी मला एकच लागत होता म्हणून कोथिंबीर ठेवण्यासाठी मग सध्या तो क्लीन करून घेतला. आणि एवढे छान आहेत ना ते, म्हणजे फायबर टाईप नाही का, म्हणजे कसे असं प्लास्टिक नाही आहे ते, टिकाऊ येतं. म्हणजे बर्नी टाईप असतात ना, बर्नी कशी असते प्लास्टिकचं नाहीच आहे ते, चांगलं आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची, म्हणजे 250 रुपयाला नाही का, असे तर येणार पण नाहीत. आणि ह्या जाळ्या पण मस्त आहेत, त्याच्यामध्ये जाळी असते. म्हणजे कसं पाणी तर सुटतंच ना फ्रीजमध्ये भाज्यांना, ते तिथं खाली जरी थोडंफार साठलं ना मग ती भाजी खराब होत नाही, ते खाली साठून जातं. मग ते पण घासून घेतलं. ते बाकीचे मी नंतर घासेल. आणि हे आता थोडेफार जेवढे मला पटकन म्हटलं बघावं, कारण की स्वयंपाक करायचा होता आणि आर्यनला भूक पण लागली होती. मग बटाट्याची भाजी, आता दोघांप्रती 2 बटाट्याची भाजी खूप आहे, म्हणजे ती शिल्लक राहणार पण नाही, फ्रीजमध्ये ठेवायची गरज पण पडणार नाही, तेवढी आम्ही दोघं संपवून टाकू. मग म्हटलं चला आता ते भाजी करून घेऊ. आणि तोपर्यंत काय कणिक मळून ठेवलीच होती ना, तर मग म्हटलं चला आता. आणि कसं आहे ना, मला आहे ना म्हणजे लाईट गेल्याच्या नंतर आहे ना मग म्हटलं आर्यन चांगला नाही म्हणजे तो मध्ये मध्ये म्हणत होता मग व्हिडिओ नाही का थोडासा ब्लर दिसतो, कलर नाही दिसत. पण मी काढलंच, म्हटलं चला आज टाकायचंच आहे एक व्हिडिओ, तर मग आहे तसंच टाकायचं. म्हटलं काय फरक नाही पडत त्याला. सुरुवातीला एवढा छान दिसत क्लॅरिटी, लाईट गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे मला पण समजल्यानंतर, मी बघितल्याच्या नंतर पण मी तसाच टाकला व्हिडिओ, म्हणजे हे केला, व्हॉईस ओव्हर करायला घेतला. आणि नंतर मध्येच म्हटलं नाही का, वातावरण तर बाहेरचं एवढं मस्त झालं होतं. मी जेव्हा स्वयंपाक करत होते ना त्यावेळेस ना पाऊस येत होता. मग म्हटलं 2 मिनटं दाखवावं तुम्हाला म्हणून त्याला मी म्हटलं आता पुढे आहे ना मी भाजीची तयारी करत पण दाखवा, असं मी त्याला बोलत होते. पण तो म्हटला थांब 2 मिनटं भाजी करून घे मग दाखवू. पण मी नाही, त्याचं ऐकलंच नाही. म्हटलं 2 मिनटं बघ म्हटलं. आणि मी खिडकी खोलून बघितली होती, वातावरण एवढं भारी झालं होतं म्हणून त्याला मी 2-2, 3-3 वेळेस म्हणत होते अरे जा ना बाहेर थोडंसं दाखवून आण. नाही म्हटलं भाजी टाकून घ्या आधी मग दाखवू आपण. मग भाजी मी नाही त्याच्यामध्ये ना काही म्हणजे सिम्पलच भाजी बनवायला घेतली ती. आणि बाहेर असं झालं होतं, मला खिडकीतून दिसलं होतं म्हणून त्याला म्हटलं तेवढं तुम्हाला दाखवावं, एवढं भारी झालं होतं वातावरण मस्त. आज पाऊस असं वाटतं त्याच्यामध्ये भजी करून खावं. पण आमचा स्वयंपाक चालू होता, म्हणजे दुपारची जेवणाची तयारी. तर मग पटापट आहे ना बटाटे चिरून, म्हणजे बटाट्याची भाजीला आहे ना उकडूनच भारी लागते, त्याला तशीच आवडती. पण मी काय उकडवलीच नाही, तर अशी चिरून नाही का सुक्की थोडीशी बनवायला घेतली. आता हे स्वयंपाक झालं की आम्ही मस्त दोघंजणं जेवण वगैरे करणार. आणि बाकीचं सगळं काम आवरलंच होतं. मग नंतर काहीच काम नव्हतं. नंतर मग आहे ना हे सगळं आवरल्याच्या नंतर निवांत एकदम आराम आहे, त्याच्यामुळं काय टेन्शनच नाही आहे. आणि हे बटाटा आहे ना जेव्हा चिरताना मला ते गिळगिळ वाटायला लागलं नाही का, तर मी परत एकदा धुवून घेतलं. तर आता त्याच्यामध्ये ना नंतर लाल तिखट टाकल्याच मी भाजी म्हणजे बटाटा टाकून दिलं. कारण की आर्यन शूट करत होतं जवळ, तर त्याला ते ठसका आला ना, मग पटकन मी ते जास्त जळून नाही दिलं ना, लगेच टाकून घेतलं. नाहीतरी माझ्याकडून मसाला टाकला म्हणजे तिखट टाकलं ना लगेच धूर होतो ना, ठसका येतो, म्हणजे कडक म्हणजे अशी फोडणी बसते नाही का चरचरीत. तर अशी मस्त बटाट्याची भाजी झाली होती. आता ही शिजन तोपर्यंत म्हटलं चला आता चपात्यासाठी तयारी करून घेऊ. तर ती भाजी पलीकडच्या गॅसवर ठेवली, ती झाली होती. आणि नुसती त्याला कोथिंबीर चिरून टाकायची होती. आणि आता चपाती, आता मध्ये मध्ये ना एवढा वेळ आवाज येत नव्हता, आमच्या शेजारी बांधकाम चालू आहे तिथे काय ते मशीन नसतं का ते, त्याचा आवाज येतो आता तुम्हाला मध्ये मध्ये.
मी निवांत दुपारी हे करायला घेतलं व्हिडिओ आणि मध्येच ते चालू झालं. तर तो मला आता तसाच आवाज येणार आहे. मग आता म्हटलं चपात्या करून घ्यावं, सगळी तयारी करून घेतली, पोळपाट वगैरे बसून घेतला. येतोय मध्ये मध्ये आवाज, तो तुम्हाला पण येत असेल, खूप जोरात आवाज येतो आहे. असाच व्हिडिओ आहे का, आता थोडंसं इग्नोर करा. आणि आर्यनला मी मध्ये मध्ये हे दे ते दे म्हणतो, तो व्हिडिओमध्ये यायला तयारच नाही. मला एवढं हसायला आलं. ते हळूच ते किचन वाट्यावरची प्लेट होती ना, ती त्यांनी कशी घेतली तुम्ही बघितलं नाही, चोरून घेतल्यासारखं. नंतर मी जेव्हा शेंगदाणे आणले समोर खायला, तेव्हा पस्कनमध्ये आला. त्यावेळेस विचार नाही केला व्हिडिओचा, की रे का व्हिडिओ शूट चालू आहे काय, खायच्या बाबतीत मग लगेच पुढे. मग म्हटलं आलाच आहे एकदा तर आता थोडीफार काहीतरी मदत कर मला. मग मी चपात्या वगैरे म्हणजे त्याला विचारत होते किती खाशील तू. त्याचं नेहमीचं एकच चपाती खात होतं. मी त्याला तेच विचारत होते, म्हणलं एकच खाणार. मग त्याने तो एक म्हणला. मग मी म्हटलं चला आता का नाही 2 मला करते, म्हणजे अशा 3 करते. तर शेंगदाणे खाण्यासाठी येत होतं मध्ये 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 मध्ये, असं ये म्हणलं तर नाही येणार. तर मग नाही का मी काय केलं, कोथिंबीर चिरून घेतली लगेच. तर चाकू शोध होते, सापडाना. मग 2 मिनटं उभी राहिली आणि त्याला विचारत कुठे. मग त्याने तिला शोधून मला, त्याच्या हातात मोबाईल म्हणजे नाही का स्टँडला लावला होता आणि एका हातात मोबाईल आणि एका हाताने काम करत होता. नंतर मग कोथिंबीर भाजीमध्ये चिरून टाकली आणि पटापट चपात्या करायला घेतल्या. चपात्या म्हणजे कसं, भाकरी पण करू शकत होते मी पटकन, पण तो भाकरी नाही खात आर्यन. भाजी दाखवा म्हणत होता मला, म्हणत होते 1 मिनटं भाजी दाखवा होती. तेवढं एक दाखवली, मस्त झाली होती, एकदम सुक्की बनवली पण एवढी भारी दिसत होती. आणि जेवढी ती लाल दिसते आहे ना, तर तेवढी काही तिखट नव्हती. मसाला तरीचा मसाला आहे त्याच्यामुळे तेवढं लाल दिसतं ते. मध्ये मध्ये मी त्याच्याशी बोलत होते आणि चपात्या पण होत होत्या माझ्या. आणि तो नंतर बोलला आता एवढंच का खायला, आज काही काकडी वगैरे नाही का असं विचारत होतं. म्हटलं कांदा चिर. तर मला म्हणत तू पीठ खाती आहे का चपात्या करते आहे, कारण की माझ्या तोंडाला नाकाला पीठ लागलं होतं म्हणून हसत होता मला तो. आणि मग त्याला म्हटलं मग ठीक आहे, म्हटलं आता याच्यासोबत खायला दुसरं काही नाही आहे, पण पापड आहेत म्हटलं तुला खायचं असतील तर. मी नाही भाजणार पण तुला भाजावे लागतील असं मी त्याला बोलले. म्हणला ठीक आहे चल मी भाजतो. मग कुठे विचारत होता. मग त्याने सापटून आणले डब्यातून आणि व्हिडिओ त्या कॅमेरा म्हणजे मोबाईल दिला त्याने स्टँडला लावून आणि चालू करून मग लगेच हे पापड म्हटलं आता मी भाजतो. माझ्या पोळ्या उरकतच आल्या होत्या आणि मग त्यांनी हे पापड हे करायला घेतले भाजायला. आता कसं भाजतोय बघा. आता अशी किचनमध्ये लुडबुड करायला लागल्या. पहिलं तर येत पण नव्हतं, बघत पण नव्हतं काय बनवलं आहे काय नाही. आता त्याला शूट करायचं किंवा नाही का व्हिडिओ काढायची आवड लागली आहे ना, आता मस्त हेल्प करतो आहे आणि मध्ये मध्ये येतो. नाही तर एवढा लाजूळ आहे ना, त्याला अजिबात असं मध्ये किंवा फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. आणि आता मनानेच आला आहे. तर आहे ना, म्हणजे तुम्हाला आता हे व्हिडिओ आवडला लाईक करा. आणि जर बघायला ऐकायला म्हणजे नवीन लोकांसाठी सांगते, बघायला ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मी आधीमध्ये व्हिडिओज टाकतच असते आणि इन्स्टाची सुद्धा पाहून घ्या, तुम्हाला आवडत असते बघायला. मला खूप आवडतात त्या गाण्यावरती किंवा ॲक्ट म्हणजे नाही का असं कॉमेडी व्हिडिओ बनायला. तुम्हाला बघायला ऐकायला आवडत असेल तर तिकडेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि लाईक करू शकता. आणि असेच इथून पुढं व्हिडिओज बघत राहा. म्हणजे नवीनच चॅनल मी 1-1.5 महिना झाला आहे चालू केलं. मला नाही वाटत मी रोजच टाकेल व्हिडिओज. बघेल पुढे कधी रेग्युलर असेल मी पुढे डेली एक व्हिडिओज असेल माझा. पण दररोज म्हणजे रोज तर शक्यच नाही, कारण की मी रील्स पण काढत असते मध्ये मध्ये, त्याला पण भरपूर वेळ जातो. आणि कंटिन्यू तेच मग व्हिडिओ काढायचा, ते शूट करायचं. सगळे माणसं अवेलेबल नसतात ना की आपलं कोणी मदत करेल. आणि असं स्टँडला लावून पण व्हिडिओ सगळे तेच करतात. पण जेव्हा असं म्हणजे दुसरं कोणी काढत असतं ना, तेव्हा पूर्ण व्यवस्थित सगळं दाखवता येतं दिसतं. आणि जर स्टँडला लावलं तेवढंच अँगल म्हणजे आपण ज्या बाजूला कॅमेरा सेट करतो तेवढंच दिसतं. पण आर्यननी मला खरंच खूप छान मदत केली. तर बघितलं ना, आता या साहेबांचं पुढचं प्रयोग बघा. आता ते असंच ते पापड भाजायच्या चिमट्याने मस्त पापड भाजून घेतो. मी माझा हात धुवून बाजूला झाले. आता तेवढा किचन वाटा जेवण झाल्यावर आवरणार. आणि आता आम्ही ना असं जेवण वगैरे मस्त करून घेतो. आजचं दुपारचं जेवण असं मस्त झालं आहे. आज पापड पण होते थोडेसे, 2-3 पापड पण भाजलेत त्यांनी. आणि त्याला अशी थोडी कामाची सवय लागली ना, आता मोठा झाला आहे म्हणजे त्याला असं 6वीला गेला आहे आता तो. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मुलांना अशी थोडी सवय लावली ना, पुढे चालून तर त्यांच्या बायकांना पण खूप हेल्प करते. म्हणजे मी एवढा लांबचा विचार करते, पण खरंच आत्तापासून मुलांनाही अशी थोडीफार कामाची सवय असली पाहिजे. मुलगी असली तर ती सगळं करतेच म्हणा, पण मुलांनाही सवय पाहिजे. आणि मध्येच त्याचा आहे ना भस्कन पापड जोरात आपटला त्याने त्या गॅसवरती. गॅस विजला तर त्याने तो मनानेच परत चालू केला आणि पुढचा पापड भाजून पण घेतला. मला आज खूप भारी वाटलं माहिती आहे का व्हिडिओमध्ये.
आज आर्यननी आहे ना मस्त थोडीशी का नाही हेल्प केली ना, आणि तो करताना बघून मला भारी मजा वाटत होती. त्याला व्हिडिओ चालू आहे काय त्याचं त्याला काही भानच नव्हतं. मध्ये मध्ये उड्या आणतोय डान्स केल्यावानी आणि खातोय पण शेंगदाणे आणि मस्त झालंय. चला काही नाही, आम्ही असं मस्त जेवण करून घेतो. आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करत जा, काय चुकलं, कसं वाटलं, काय वाटतंय असं. आणि ज्या गोष्टी म्हणजे असं म्हणजे तुम्हाला खराब दिसल्या किंवा ब्लर दिसते किंवा आवाज व्यवस्थित येत नाही, तसे सगळं इग्नोर करा, असा सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करत जा. आणि तुमच्या नातेवाईकात म्हणजे ज्यांना तुम्हाला शेअर करू वाटतं त्यांच्यासोबत शेअर करत जा. मी तसंच करते, मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते, लाईक करते, शेअर करते, सबस्क्राईब करते. आपल्याला जे आवडतं, ज्यांना बघू वाटतं त्यांच्यासोबत आपण कनेक्ट असलं पाहिजे. तर चला आता मस्त असं जेवण करतो आणि भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. अजून छान नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न कराल. तोपर्यंत तुम्ही हॅप्पी राहा, मस्त राहा. तर चला तर मग बाय. मस्त असं जेवण करतो. बाय.